वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण रक्षाबंधन स्पेशल कसार कसा बनवायचा ते बघणार आहोत। ही रक्षाबंधन स्पेशल जैन रेसिपी आहे। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। हा कसार बनवण्यासाठी एका जाड बुडाच्या कढईमध्ये तूप घालायचं। तर इथे मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे। त्यातलं अर्ध तूप म्हणजे पाव वाटी तूप मी या कढईमध्ये मेल्ट करून घेतलेलं आहे। आता हे तूप मेल्ट झाल्यानंतर यात डिंक घालायचा आहे। तर त्यासाठी मी पाव वाटी इतका डिंक घेतलेला आहे। यातला थोडा थोडा करून डिंक या तुपामध्ये घालून आपल्याला या तुपात तळून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवर हा डिंक या तुपामध्ये तळून घ्यायचा। आता हा डिंक फुललेला आहे म्हणजेच व्यवस्थित तळला गेलेला आहे। आता हा डिंक या एका प्लेटमध्ये या तुपातून काढून घ्यायचा आणि हा उरलेला डिंक सुद्धा अशाच प्रकारे तळून घ्यायचा। तर बघा आता हा डिंक सुद्धा व्यवस्थित फुललेला आहे। आता या डिंकाला सुद्धा या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता हा डिंक अगदी खुसखुशीत असा तळला गेलेला आहे। आता यात उरलेलं तूप घालायचं। हे उरलेलं पाव वाटी तूप आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे। यात मी जाडसर असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी 3 वाट्या घेतलेलं आहे। हे पीठ या तुपामध्ये घालायचं आणि तुपात परतून घ्यायचं। जे गव्हाचं पीठ आपण दाल वाटी बनवण्यासाठी वापरतो तसंच पीठ मी इथे कसार बनवण्यासाठी घेतलेलं आहे। आणि या गव्हाच्या पिठाला मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं परतून घ्यायचं। या पिठात आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे। आता यातलं सगळं तूप मी या पिठात घालून घेतलेलं आहे। फक्त 1 टीस्पून इतकं तूप ठेवलेलं आहे। त्या 1 टीस्पून तुपाचा उपयोग आपण पुढे करणार आहोत। आता या पिठाला परतून 4 ते 5 मिनिटं झालेले आहे आणि या पिठाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनंतर या पिठाचा कलर गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा या पिठाचा खमंग वास येतोय आणि या पिठाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि अगदी गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। परत या पिठाला 4 ते 5 मिनिटं या तुपामध्ये परतून घेऊया। 15 ते 20 मिनिटांनंतर हे पीठ व्यवस्थित असं या तुपामध्ये भाजलं गेलेलं आहे। आता या पिठाला गार करून घेऊया। अशा प्रकारच्या एक पसरट थाळीमध्ये या पिठाला गार करण्यासाठी ठेवायचं। आता याच कढईमध्ये उरलेलं 1 टीस्पून तूप घालायचं। गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि यात 1/2 वाटी इतका गूळ घालायचा। 1/2 वाटी म्हणजेच 1 वाटी आणि पाव वाटी इतका यात गूळ घालायचा आणि या गुळाला या तुपामध्ये मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं वितळवून घ्यायचं। याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही तर फक्त या गुळाला या तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा वितळून घेतलेला गूळ या पिठामध्ये घालायचा। आता हे करत असताना एक महत्त्वाची टिप म्हणजे आपल्याला गूळ फक्त 1 ते 2 मिनिटं या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे। कडक पाक तयार करायचा नाही। कडक पाक तयार झाल्यामुळे या पिठामध्ये गूळ घातल्यानंतर याच्या गाठी तयार होतात। तर आता हा वितळवलेला गूळ या पिठामध्ये एकत्र करून घेऊया। स्पॅच्युलाच्या सहाय्याने या पिठाला या गुळामध्ये आपण एकत्र करून घेऊया। हे मिश्रण कोमट झाल्यानंतर हाताच्या सहाय्याने परत एकदा याला एकत्र करून घेऊया म्हणजेच गाठी राहणार नाही। आता हे मिश्रण पूर्णपणे एकत्र करून झालेलं आहे। परत एकदा या पसरट प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आणि गार करून घ्यायचं। गार झाल्यानंतर हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता यावर गार्निश करण्यासाठी तळलेला डिंक घालायचा। डिंक घातल्यानंतर यात किसलेलं खोबरं घालायचं।
अगदी पौष्टिक आणि झटपट तयार होणारी ही रक्षाबंधन स्पेशल जैन रेसिपी आहे। या कसारला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 10 ते 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। आता हा कसार कसा खायचा ते बघूया। तर एका प्लेटमध्ये मी 3 ते 4 चमचे कसार घेतलेला आहे। यात तळलेला डिंक घालायचा। आता यात किसलेलं खोबरं घालायचं। आता हे सगळं साहित्य यात एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून झाल्यानंतर या कसारला तुम्ही कोरडं खाऊ शकता किंवा या कसारला तुम्ही दुधासोबत सुद्धा खाऊ शकता। कसारला दुधासोबत खाण्यासाठी तुम्ही आवश्यकतेनुसार दूध या कसारमध्ये घालून खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।